परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या पाठपुराव्याने अतिवृष्टीग्रस्तांना प्रत्येकी 1,13,000ची मदत। पेन तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत घरे कोसळून नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी 1,13,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही मदत मंजूर झाल्याने आपत्तीग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात खरोशी, खारसापोली आणि निधवली येथील 3 घरे पडली होती। त्यावेळी प्रशासनाकडून तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 5,000 रुपये देण्यात आले होते। त्यानंतर अधिक मदतीसाठी वैकुंठ पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता। तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते खारसापोली येथील राजेश म्हात्रे आणि निधवली येथील प्रवीण पवार यांच्या खात्यात प्रत्येकी 1,13,000 रुपये जमा झाल्याचे पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा यांच्यासह संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। 5, 6, 7, 8 या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली होती आणि त्या पर्जन्यवृष्टीमुळे खारसापोली येथील राजेशजी म्हात्रे यांचं घर त्या ठिकाणी पूर्णपणे कोसळलं होतं। त्याचप्रमाणे कावजीवाडी येथील प्रवीण पवार यांचं सुद्धा घर त्या ठिकाणी कोसळलं होतं। निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या सोबत जाऊन दौरा केला, त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यावेळेला तात्काळ मदत म्हणून 5,000 रुपये तहसील कचेरीतून दिले गेले। माझ्या वैयक्तिक स्वखर्चाने 25,000 रुपये दिले गेले आणि त्या ठिकाणी पंचनामा पूर्ण केला। आज खऱ्या अर्थाने त्यांना 1,17,000 रुपये ही मदत प्रवीण पवार यांना व राजेश म्हात्रे यांना मिळाली आहे। निश्चितपणे मनापासून आनंद होत आहे की सरकारी यंत्रणेने जे काम केलं होतं ते काम पूर्ण झालं आहे आणि या पूरग्रस्तांना खऱ्या अर्थाने लाभ झालेला आहे, त्याचा आम्हाला सर्व मंडळींना आनंद होत आहे। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।